अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की काही दिवस असे असतात जे फक्त कॅलेंडरवरचे दिवस नसतात, ते असतात आपलं नशीब बदलण्याची संधी. ते असतात देवाची कृपा आपल्या आयुष्यात उतरवण्याचा क्षण. आणि यंदाची रामनवमी असाच एक अत्यंत दिव्य आणि दुर्मिळ योग घेऊन येत आहे. कारण या वर्षी रामनवमी येत आहे सर्वार्थ सिद्धी योगात. सोबतच आहे रवी योगाचा प्रभाव आणि विशेष म्हणजे गुरुवारचा पवित्र दिवस. म्हणजे विचार करा, तीन तीन शक्तिशाली योग एकत्र आलेत. ज्योतिषशास्त्र सांगतं, जेव्हा असे योग एकत्र जुळतात तेव्हा त्या दिवशी केलेलं प्रत्येक शुभ कार्य, प्रत्येक पूजा, प्रत्येक संकल्प अक्षय फळ देणारा ठरतो. म्हणजेच तुम्ही आज घेतलेला एक छोटासा संकल्प तुमच्या आयुष्याला कायमचा बदलू शकतो. जणू साक्षात सूर्यनारायण स्वतः आपल्या कुलभूषणाचा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. हा दिवस फक्त एक सण नाही, हा दिवस आहे भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा मिळवण्याचा, प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने आपलं आयुष्य उजळवण्याचा. मित्रांनो, असं मानलं जातं, या दिवशी केलेली पूजा, केलेला जप, घेतलेला संकल्प हे सगळं साध्या दिवसांपेक्षा अनेक पटीने जास्त फळ देतं. अडकलेली कामं मार्गी लागतात, नवीन कामाची सुरुवात यशस्वी होते आणि आयुष्यात सकारात्मकतेचा प्रकाश पसरतो. म्हणूनच हा दिवस सिद्ध मुहूर्त मानला जातो. चला तर मग आता आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊया, यंदाची रामनवमी नेमकी कधी आहे आणि सर्वात शुभ वेळ कोणती आहे. पंचांगानुसार रामनवमी गुरुवारी 26 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. स्मार्त परंपरेनुसार मुख्य उत्सव 26 मार्चला साजरा होईल, पण वैष्णव भक्त 27 मार्चला देखील रामनवमी साजरी करू शकतात. कारण नवमी तिथे सुरू होत असते 26 मार्च सकाळी 11:48 आणि समाप्त होते 27 मार्च सकाळी 10:06. आता लक्ष द्या, ही माहिती खूप महत्वाची आहे. राम जन्मोत्सवासाठी आणि पूजेसाठी सर्वात शुभ वेळ आहे 26 मार्च सकाळी 11:31 पासून ते दुपारी 1:58 म्हणजे जवळपास 2 तास 27 मिनिटांचा अत्यंत शुभ कालावधी. आणि प्रभू श्रीरामांचा जन्मक्षण दुपारी 12:44 साजरा केला जाईल. ही वेळ विशेषतः महाराष्ट्रातील, विशेषतः मुंबईसाठी दृक पंचांगानुसार अचूक मानली जाते. मित्रांनो, या वेळेत जर तुम्ही भक्तिभावाने पूजा केली, नामस्मरण केलं, तर त्याचं फळ दुप्पट मिळतं असं सांगितलं जातं. आता सर्वात महत्वाचा भाग, रामनवमीच्या दिवशी पूजा कशी करावी. सकाळी शक्यतो ब्रह्म मुहूर्तात उठावं, स्वच्छ स्नान करून पवित्र व्हावं. यानंतर स्वच्छ, शक्यतो पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करावेत. घरात गंगाजल किंवा पवित्र पाणी शिंपडावं आणि दाराला तोरण लावावं. पूजा करताना पूर्व दिशेला तोंड करून बसावं. उजव्या हातात पाणी घेऊन संकल्प करावा, मी आज रामनवमीचं व्रत करते, माझ्या इच्छेसाठी आणि प्रभू श्रीरामांच्या कृपेसाठी, असा भाव ठेवून संकल्प करावा. त्यानंतर कलश स्थापना करावी आणि प्रभू श्रीरामांची मूर्ती समोर ठेवावी. जर मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती देखील वापरू शकता. पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर तुळशीपत्र, चंदन लावून फुले आणि वस्त्र अर्पण करावी. पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा करावी. पूजा झाल्यानंतर ओम श्री रामाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. शक्य असल्यास रामरक्षा स्तोत्र किंवा रामचरितमानसचं वाचन करावं. किमान 11 वेळा वाचन केल्यासही खूप मोठं पुण्य मिळतं असं मानलं जातं. रामजन्मोत्सव साजरा कसा करावा. आता सर्वात भावनिक क्षण, प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव सकाळी 11:51 पासून ते 1:58 या वेळेत करावा. शंखनाद करा, जय श्रीरामचा गजर करा, रामाची मूर्ती पाळण्यात ठेवून जन्मोत्सव साजरा करा. तो क्षण आपल्या घरात साक्षात आनंद घेऊन येतो. मित्रांनो, ही झाली रामनवमीची पूजा आणि शुभ मुहूर्ताची माहिती. पण फक्त पूजा करून थांबणं पुरेसं नसतं, कारण या दिवशी काही असे विशेष उपाय सांगितले गेले आहेत
जे केल्याने आयुष्यातील मोठ्यात मोठ्या अडचणी दूर होऊ शकतात आणि नशीब तुमच्या बाजूने फिरू शकतं. सर्वसामान्य पण प्रभावी उपाय मित्रांनो, सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे दिवसभर राम राम म्हणत राहणं किंवा ओम श्री रामाय नमः या मंत्राचा जप करणं. हे साधं वाटतं, पण याचा परिणाम खूप खोलवर होतो. मन शांत होतं, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि संकट हळूहळू नाहीशी होऊ लागतात. रामरक्षा स्तोत्राचं महत्व. सकाळी आणि संध्याकाळी रामरक्षा स्तोत्राचं पठण केल्यास रोग, भीती आणि शत्रूंचा त्रास हे सगळं कमी होतं असं सांगितलं जातं. मित्रांनो, रामरक्षा म्हणजे फक्त स्तोत्र नाही, ती एक संरक्षण कवच आहे. संतान प्राप्तीसाठी उपाय. ज्यांना संतान सुखाची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा दिवस खूप खास आहे. या दिवशी निर्जला व्रत ठेवा आणि 11 वेळा रामरक्षा स्तोत्र वाचा. तसेच शुभ मुहूर्तात प्रभू श्रीरामांचा पाळणा हलवा. असं मानलं जातं, यामुळे संतान प्राप्तीचे योग बळकट होतात. धनसमृद्धीसाठी उपाय. जर तुम्हाला घरात धन, समृद्धी आणि भरभराट हवी असेल तर हा उपाय नक्की करा. प्रभू श्रीरामांना चंदन आणि पिवळी फुलं अर्पण करा आणि ओम श्री रामचंद्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. मित्रांनो, आरोग्य हेच खरं धन आहे. या दिवशी तुळशी पत्रासह प्रभू श्रीरामांच्या 1008 नावांचा जप केल्यास शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात. जर तुम्हाला कोणाचा वाईट डोळा किंवा शत्रूंचा त्रास असेल तर हनुमान चालीसा वाचा आणि रामरक्षा स्तोत्राचं पठण करा. हा उपाय तुम्हाला आतून मजबूत बनवतो. या दिवशी काय टाळावं? तर मित्रांनो, जसं काही गोष्टी करायला सांगितल्या आहेत तसंच काही गोष्टी टाळणं देखील खूप महत्वाचं आहे. या दिवशी भांडण टाळा, खोटं बोलू नका आणि कोणाचं मन दुखवू नका, कारण प्रभू श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. त्यांना आपलं वर्तन जास्त महत्वाचं आहे. अनेक जण रामनवमीला उपवास करतात, पण हा उपवास फक्त शरीरासाठी नाही, तो मन शुद्ध करण्यासाठी आहे. तुम्ही निर्जला किंवा फलाहार उपवास करू शकता. खाण्यासाठी साबुदाणा, वरई, बटाटे, दूध आणि फळं हे पदार्थ चालतात, पण मीठ टाळावं. धान्य, कांदा, लसूण हे देखील टाळावं आणि सर्वात महत्वाचं राग टाळावा. मित्रांनो, असं म्हणतात, अन्नापेक्षा शब्द गोड असावेत, कारण प्रभू श्रीरामांना आपल्या वागण्यातला गोडवा जास्त प्रिय आहे. अन्नदानाचं महत्व. या दिवशी एक अतिशय पुण्याचं काम म्हणजे अन्नदान. गरजूंना अन्नदान केल्यास प्रभू श्रीराम अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा तुमच्यावर कायम राहते. मित्रांनो, 26 मार्च गुरुवार, सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग आणि प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव असा दुर्मिळ योग वारंवार येत नाही. हा दिवस तुमचं नशीब बदलू शकतो, तुमच्या आयुष्यात प्रकाश आणू शकतो. म्हणून या दिवशी एक छोटासा संकल्प करा, भक्तीने पूजा करा आणि प्रभू श्रीरामांना मनापासून स्मरण करा. बाकी सगळं ते स्वतः सांभाळून घेतील. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, रामनवमीची ही संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडली असेल. तुम्ही रामनवमी कशी साजरी करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच भक्तिमय व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.